आता तुकोबांनी अरण्यात जाणे सोडून दिले व ते घरीच राहू लागले. पण ते काही उद्योगधंदा करीत नसत. त्यांनी जनसेवेचे व्रत अंगीकारले. कोणी साधू, महात्मा, कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिक गावात आला तर त्याच्या जेवण्या खाण्याची व्यवस्था स्वतः करावी. त्याचे स्नानपान नीट होण्यासाठी मदत करावी. त्याच्या कीर्तनात टाळ घेऊन मागे उभा राहून साथ करावी. प्रवचनाला मशाल धरून उभे राहावे. अंगण व देऊळ झाडावे. श्रोते व दर्शनार्थी यांची पादत्राणे सांभाळावी. अशा प्रकारे ते सेवा करीत. लोकांना त्यामुळे चर्चेला व करमणुकीला आणखी एक नवीन विषय आयताच मिळाला. कुणी त्यांची प्रशंसा करीत तर कुणी टिंगल करीत. पण तुकाराम महाराजांचे मात्र तिकडे लक्षच नसे. उलट कुणीही कसलेही काम सांगितले तरी ते आपला वेळ खर्च करून अंग मोडून ते करून देत असत. हा त्यांचा नवा उद्योग आवलीला मुळीच पसंत नव्हता. पण नवरा गावातच फिरतो व त्याच्या मागे रानावनात शोधित जाणे तर चुकले असा विचार करून ती गप्प बसली. एके दिवशी असे झाले की अंगणाच्या भिंतीच्या आडोशाला आवली आंघोळ करीत होती. आंघोळीनंतर बदलवायचे लुगडे तिने चुन्या करून भिंतीवर ठेवले होते. बाहेर अंगणात तुकोबा एकटेच भजन करीत बसलेले होते. त्याचवेळी एक ब्राह्मण स्त्री तिथे आली व त्यांना म्हणाली की अहो, मी गरीब असून माझ्याजवळ एकच लुगडे आहे, दुसरे नाही. तरी कृपा करून एखादे जुने पाने लुगडे द्याल तर मोठे उपकार होतील. तेव्हा तुकोबांनी बोटाने तिला भिंतीवरचे लुगडे दाखवून खुणेने ते घेऊन जाण्यास सुचविले. वर पुन्हा काही न बोलण्याची खूण केली. ती स्त्री लुगडे ओढून घेऊन गुपचूप निघून गेली. लगेच तुकोबाही उठले व नदी किनारी जाऊन बसले. इकडे आवलीची आंघोळ आटोपल्यावर तिने भिंतीवर पाहिले तर तिचे लुगडे नव्हतेच. तिच्या मनात धस्स झाले. नवऱ्याला हाक मारावी तर त्याच्याही भजनाचा आवाज येत नव्हता. ती धूर्त असल्यामुळे तिने बाहेर काय प्रकार झाला असावा तो तर्काने जाणला. कारण त्या ब्राह्मण स्त्रीचा आवाज तिनेही ऐकला होता. तिला अत्यंत दुःख झाले. ती मनात म्हणाली, कुणाला हाक मारावी तर घरात दुसरे कुणीच नाही. कामवाली बाई शेणी गोळा करण्यासाठी गेली. महादेव धाकट्या भावाला घेऊन नदीवर आंघोळीला गेलेला. दोन्ही मुली आपापल्या सासरी आहेत आणि हा वैरी म्हणजे नवरा तुकाराम महाराज तर सर्व जन्मालाच पुरलेला आहे. अंगात कर्तृत्व तर काही नाही, पण मला माहेरून मिळालेल्या वस्तूही वाटून टाकतो. उपासमारीने बायको मेली त्याचीही याला लाज नाही. पण माझ्यापेक्षा ती पुण्यवती होती म्हणून माझ्या आधी निघून गेली व बिचारी सुटली. मी मात्र मोठीच दुर्दैवी ठरले. बाहेर लोकांची वर्दळ असताना आता घरात तरी कशी जाणार असा विचार करीत ती ओल्या त्यानेच कुडकुडत दगडावर बसून राहिली होती. तेवढ्यात अंगणाबाहेरून व्यायांची हाक ऐकू आली. अहो जिजाई, आम्ही लग्नाला निघालो आहोत, तरी तयार व्हा. असे बोलून ते लोक अंगणात बसले. आवलीची स्थिती मात्र अशी झाली की यावेळी पृथ्वी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे. याच वेळी तिच्या अंगावर पांडुरंगाने बहुमूल्य असा पितांबर टाकला. ती आश्चर्यचकित झाली. मनात म्हणाली की ही निश्चितच त्या काळ्याची करणी आहे. मला नेहमी असे जादूचे खेळ दाखवतो. मी मात्र त्याला बदणार नाही, कारण माझ्या पतीला त्यानेच वेडा करून ठेवला आहे. असो, मग ती तो पितांबर नेसून घरात गेली. घरातून गूळ पाणी आणून पाहुण्यांसमोर आणून ठेवले व म्हणाली, घरची कामे उरकून निघण्यास अजून वेळ लागेल, तरी तुम्ही पुढे व्हा, आम्ही मागून येतो. यावर ते लोक निघून गेले. तुकाराम महाराज जे नदीकाठी भजन करीत बसले होते ते रात्री एक प्रहर लोटल्यावर गुपचूपपणे देवळात येऊन बसले.
आवलीला तुकोबांची चाहूल लागताच तिने भाजी भाकरीचे ताट तयार करून मुलाच्या हाती देवळात धाडून दिले. 4 घास पोटात टाकून तुकाराम महाराज रात्री उशिरापर्यंत देवापुढे भजन करीत बसले होते. मग केव्हा तरी त्यांचा डोळा लागला. दुसऱ्या दिवसापासून तुकाराम महाराजांची जनसेवा पूर्ववत चालू झाली. त्यांना हे कळत होते की आपल्या अशा वागण्यामुळे कुटुंबियांना फार त्रास होतो, पण देह स्वभावापुढे तो विचार मावळून जात असे. मग ते दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तहानभुकीची पर्वा न करता धावून जात. कुणी एखादा थकलेला वाटसरू दिसला तर त्यांनी त्याच्या जवळचे ओझे आपल्या शिरावर घेऊन त्याच्या मुक्कामापर्यंत सोबत करावी. पावसात कुणा परक्या पांतस्थाला, चावडीवर, देवळात किंवा आपल्या घरी न्यावा. यात्रेकरूंची सेवा करावी, पाय रगडावेत, कधी मुंग्यांना साखर घालीत फिरावे, कुणाची चुकलेली गुरे शोधून आणून पोहोचती करावी, असे त्यांचे नित्य उद्योग चालत असत. एकदा एक म्हातारी काठी टेकीत कशीबशी चालली होती. तुकोबांनी तिला पाहून सांगितले की आई, तुला कुठे जायचे आहे ते सांग, म्हणजे मी तुला पाठुंगळी बसून तिथे नेऊन सोडतो. म्हातारी म्हणाली, अरे लेकरा, मी तेल आणण्याकरिता वाण्याकडे जाते आहे, तर तेवढे तेल आणून दिलेस तर दे. तुकोबा म्हणाले की तू इथेच थांब, मी तेल घेऊन येतोच. त्यांनी तिच्याकडून पैसे आणि भांडे घेतले व बाजाराच्या दिशेने गेले. थोड्या वेळाने त्यांनी तेल आणून म्हातारीला दिले. ती घेऊन ती आपल्या घरी निघून गेली व तुकाराम महाराज आपल्या उद्योगाला लागले. ज्या म्हातारीला तुकोबांनी तेल नेऊन दिले होते तिने ते 8 दिवस पुरेल एवढेच घेतले होते, पण 3 आठवडे उलटले तरीही ते तेल संपले नाही. तेव्हा म्हातारीला मोठे नवल वाटले. तिने ती गोष्ट शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगताच त्यांनाही नवल वाटले. मग खरे खोटे पहावे म्हणून त्यांनीही काही बाही वस्तू व धान्य तुकाराम महाराजांकडून आणून घेतले. तेव्हा त्यांनाही तसाच अनुभव आला. मग ही गोष्ट तोंडातोंडी सर्वत्र गावभर पसरली. त्याचा परिणाम मात्र असा झाला की ज्याने त्याने उठावे आणि आपले काम तुकोबांना सांगावे. त्यामुळे ते एखाद्या बैलासारखे दिवसभर फुकटात राबत असत. त्यांना जेवण खाणं करायला सुद्धा सवड मिळेना. मग विश्रांती तरी कुठली? रात्री उशिरा देवळात भुईवर अंग टाकले की तेवढीच विश्रांती. ही गोष्ट जेव्हा आवलीच्या ध्यानी आली तेव्हा तिचा संताप अनावर झाला. आपल्या नवऱ्याला लोक राबवून घेतात म्हणून तिने काही जणांना चांगलेच फैलावर घेतले. तेव्हा त्यांनी तिला सांगितले, अहो जिजाबाई, आपल्या नवऱ्याला आवर घालण्याऐवजी आमच्यावर का राग काढता? अहो, याने जर अशा लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासाठी नकार दिला व स्वतःच्या प्रपंचात लक्ष घातले तर मग कोण त्याला काम सांगेल? सांगा बरे. दुसरी गोष्ट अशी की याच्या हाताला बरकत आहे म्हणून लोक याच्याकडून कामे करून घेतात. तो तर कुणालाही नकार देत नाही. आपलाच दाम खोटा असेल तर इतरांवर राग काढला तरी त्याचा काहीच उपयोग नसतो. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या फुटक्या नशिबाला बोल लावीत ती गप्प बसली. धन्यवाद.